नमस्कार. मी रमेश उमाटे, सहशिक्षक मंगळुरे प्रशाला अक्कलकोट. तुम्हा इयत्ता 10वी मधील सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचं मी या जिल्हा परिषद माध्यमिक विभाग आयोजित ऑनलाईन वर्गामध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मधील प्रकरण क्रमांक 8 धातू विज्ञान हे प्रकरण आपण इथे अभ्यासणार आहोत. या अगोदर याच विज्ञान भाग 1 मधील प्रकरण क्रमांक 1 गुरुत्वाकर्षण आपण अभ्यासलेला आहोत. तर प्रकरण क्रमांक 8 धातू विज्ञान या प्रकरणाचा अभ्यास आपण या प्रकरणात करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण या प्रकरणाचा अभ्यासाला सुरुवात करतोय त्या वेळी आपल्याला काही गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे, जे आपण इयत्ता 9वी मध्ये वगैरे पाहिलेलं आहे. तर त्यामध्ये धातूचे भौतिक गुणधर्म, अधातूंचे भौतिक गुणधर्म, धातूचे रासायनिक आणि अधातूंचे रासायनिक गुणधर्म, धातूंची अभिक्रियाशीलता श्रेणी, आयनिक संयुगे, धातू विज्ञान आणि त्यामध्ये विविध संकल्पना, आपण ह्या सगळ्या गोष्टींचा या प्रकरणामध्ये उहापोह करणार आहोत. तर चला तर बघूया या प्रकरणामध्ये नेमकं दडलंय काय. तर मित्रांनो, आपली पृथ्वी अंदाजे 4.5 अब्ज वर्षापूर्वी निर्माण झालेली आहे. त्या निर्मितीपासून विविध जडघण त्यात होत गेले. पृथ्वीच्या गर्भामध्ये किंवा पृथ्वीच्या बाहेरील बाजूस पृष्ठभागावर असे विविध बदल होत गेले आणि परिणामी काय झालं तर विविध खनिजे, द्रव पदार्थ आणि वायूंची निर्मिती होत गेली. तर जेव्हा आपण अनेक गोष्टीचा अभ्यास एकत्रितपणे अथवा एकाच वेळी करायचा असतो तेव्हा आपल्याला निरनिराळ्या पद्धतीचा वापर करावा लागतो. तसं पाहिलं, आपल्या सभोवताली जे अनेक पदार्थ कोणत्या ना कोणत्या मूलद्रव्यांच्या रूपामध्येच दडलेले असतात किंवा संयुगाने तयार झालेले असतात. तर आपलं जे जीवन म्हणजे पाणी म्हणतो, पाणी सुद्धा एक काय आहे, आपल्या सभोवताली असणारे एक पदार्थ आहे. तर ते सुद्धा मूलद्रव्यांच्या संयुगानेच तयार झालेलं आहे. त्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन आहे. विविध वायू सुद्धा आपण पाहू शकतो. कार्बन डायऑक्साईड म्हणा, कार्बन आणि ऑक्सिजन असे विविध मूलद्रव्यांच्या रूपामध्ये आणि किंवा संयुगाच्या स्वरूपात ते आपल्याला मिळत असतात. तर मूलद्रव्यांचे वर्गीकरण हे आपण पाहिलेलं आहे. मूलद्रव्याच्या वर्गीकरणाची सुरुवात डोबेरायनने सुरुवात केली होती. त्यानंतर पुढे पुढे ऑक्टेव्ज, न्यूलँड्स ऑक्टेव्ह, त्यानंतर मेंड्यूज पिरियॉडिक टेबल आणि त्याच नंतर मोस्लेने मॉडर्न पिरियॉडिक टेबलची निर्मिती केली. हे सगळे मूलद्रव्याचे वर्गीकरणाचे भाग सुद्धा प्रकरण क्रमांक 2 मध्ये आपण सर्वांनी पाहिलेलंच आहे. तर मूलद्रव्याचे जे वर्गीकरण आहे ते प्रारंभीच्या काळामध्ये त्यांच्या रासायनिक आणि भौतिक गुणधर्मानुसार 3 भाग आपण केलेला आहे. धातू, अधातू आणि फक्त काहीच मूलद्रव्य असे आहेत की ते काय दाखवतात, धातू आणि अधातू या दोघांचे गुणधर्म दाखवतात. त्यांना आपण धातू सदृश्य मूलद्रव्य असं म्हणतो. तर मागच्या प्रकरणामध्ये आपण पाहिलेले असल्यामुळे आपण या प्रकरणामध्ये प्रामुख्याने धातूचे भौतिक गुणधर्म आणि अधातूंचे भौतिक गुणधर्म हे आपण थोडक्यात अभ्यासणार आहोत. हा सगळा पार्ट तुम्ही इयत्ता 9वी आणि 8वी मध्ये पाहिलेलंच आहे. तरी सुद्धा आपण या प्रकरणात थोडक्यात त्याचा आढावा घेऊया. धातूंच्या बाबतीत बोलायला गेलो तर धातूंना आपण काय म्हणतो, मेटल्स असं म्हटलं जातं. तर त्याचे काय फिजिकल प्रॉपर्टीज काय आहेत, म्हणजे त्याचं भौतिक गुणधर्म काय आहे ते अभ्यासूया. तर धातू हे मुख्यत्वे करून स्थायू अवस्थेत असतात. रूम टेम्परेचरला, सामान्य तापमानाला स्थायू अवस्थेत असतात. फक्त त्याला अपवाद आहेत, पारा आणि गॅलियम हे दोन्ही मात्र कक्ष तापमानाला द्रव अवस्थेत तुम्हाला आढळतील. तर हे झालं पहिलं गुणधर्म. धातूंना चकाकी असते, चकाकतात ते. वातावरणातील ऑक्सिजन आणि आर्द्रता तसेच काही क्रियाशील वायू बरोबर त्यांचं अभिक्रिया झाल्यामुळे काही वेळा त्यांची चकाकी मात्र कमी झालेली असते. पण प्रत्यक्षात त्यांना चकाकी फार असते, पण ते मात्र वातावरणातील ऑक्सिजन आणि इतर घटकांबरोबर अभिक्रिया होऊन त्यांची चकाकी कमी झालेली असते. त्यांच्यामध्ये 2 वैशिष्ट्यपूर्ण असे गुणधर्म आहेत. एक आहे तन्यता आणि दुसरा वर्धनीयता.
तन्यता कशाला म्हणायचं? तर त्यांच्यामध्ये असा गुणधर्म आहे की त्या तन्यता या गुणधर्मामुळे त्या धातूचे आपल्याला बारीक तार बनवता येते. आपण पाहतो कॉपरची तार, अल्युमिनियमची तार किंवा सोन्याची तार सुद्धा आपल्याला बारीक तार अशी बनवता येते त्यामध्ये असलेल्या त्या तन्यता या गुणधर्मामुळे. तर अजून एक गुणधर्म तुम्हाला सांगितलं मी, वर्धनीयता. त्याबद्दल आपल्याला काय सांगता येईल? वर्धनीयता या गुणधर्मामुळे त्या धातूंना जर आपण बडवलं, त्याच्यावर प्रहार केला तर आपल्याला त्याची बारीक पत्रे बनवता येतात. तर ते पत्रे ते कशामुळे शक्य झाले? त्यांच्यामध्ये असलेल्या वर्धनीयता या गुणधर्मामुळेच शक्य झालेलं आहे. तर आपण असे काही भौतिक गुणधर्म पाहताना धातू हे विशेष करून उष्णतेचे आणि विद्युताचे दोघांचेही सुवाहक असतात. उष्णता आणि विद्युत यांचे सुवाहक आहेत. तर साधे साधे उदाहरण आपल्याला सिद्ध करता येतं. तुम्ही एक लोखंडी रॉड पकडला आणि त्या ज्योतीवर ठेवलात काही वेळ, तर तुम्हाला काही वेळाने मागचा भाग सुद्धा गरम झालेला आढळेल. कारण की ते धातू काय असतात? उष्णते सुवाहक असतात आणि त्याच्यातून इलेक्ट्रिसिटी म्हणजेच विद्युतधारा सुद्धा वाहते. म्हणून ते काय आहेत? विद्युताचे सुवाहक आणि धातू हे उष्णतेचे सुद्धा सुवाहक आहेत. आणि मुख्यत्वे करून धातू सर्वसाधारणपणे कठीण असतात, पण काही त्यांना अपवादात्मक आहेत. तर मॉडर्न पिरियॉडिक जे टेबल आहे त्यामध्ये गण 1 जो आहे, गण 1 जे त्याला आपण अल्कधर्मी धातू असे म्हणतो, सोडियम आहेत किंवा लिथियम आहे किंवा पोटॅशियम आहेत, हे मात्र त्याला अपवाद आहेत. हे सगळे काय आहेत? कठीण नसून मऊ आहेत. त्याला आपल्याला सहज सुरीने कापता येतं. सुरीने म्हणजे चाकूने त्यांना कापता येतं. त्याला अपवाद आहेत. नाही तर सर्वसाधारणपणे धातू हे कसे असतात? कठीण असतात. आणि त्याचबरोबर धातूंचा द्रवणांक आणि उत्कलनांक उच्च असतो. द्रवणांक आणि उत्कलनांक म्हणजे काय? द्रवणांक म्हणजे तर ज्या तापमानाला धातूचे रूपांतर म्हणजे स्थायूचे रूपांतर द्रवामध्ये होते त्याला काय म्हणलं? द्रवणांक म्हणतात आणि त्यांचं उच्च असतं. आणि उत्कलनांक याचा अर्थ आहे ते जेव्हा धातूचे रूपांतर, धातू हे स्थायू आहे, स्थायूचे रूपांतर द्रवामध्ये होते, द्रवाचे रूपांतर ज्या तापमानाला द्रवाचे रूपांतर वायूमध्ये होत असते त्यांना आपण उत्कलनांक म्हणतो. तो अतिशय उच्च आहे. म्हणजेच टंगस्टन हा त्यामध्ये सगळ्यात उच्च असा द्रवणांक असलेला काय आहे? तर धातू आहे. 34 से 22 डिग्री सेल्सिअस, बघा किती प्रचंड आहे. 34 से 22 डिग्री सेल्सिअस पर्यंत जर त्याला उष्णता दिली तेव्हाच टंगस्टन काय होतं? त्याचं द्रवणांक म्हणजे त्या स्थायूचं रूपांतर द्रवामध्ये होतं. त्यामुळेच तर त्या टंगस्टनचा वापर आपण बल्बमध्ये वापरतो. कारण की कितीही तापमान वाढलं तर ते वितळून जाऊ नये, ते प्रकाशमान राहावं या एकमेव गुणधर्मामुळे. तर त्याच्यामध्ये असलेला तो प्रचंड किंवा जास्तीचा उत्कलनांक बिंदू असल्यामुळेच ते शक्य आहे. तर त्याच वेळी सोडियम, पोटॅशियम, पारा, गॅलियम या धातूंचे द्रवणांक आणि उत्कलनांक मात्र खूपच कमी आहेत. हे त्यांना काय आहेत? अपवादात्मक असे हे धातू आहेत. तर काही धातूवर जर आपण आघात केला तर त्याच्यातून ध्वनी निर्माण होते. शाळेची घंटाच बघा ना, शाळेच्या घंटा टन 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 आवाज येतो. कारण की त्याच्यामध्ये काय होत असतं? नादमय निर्माण होतं. त्याला नादमयता असं म्हटलं जातं. तर असे काही धातू आहेत की ज्यांच्यावर आपण आघात केला, प्रहार केला तर त्याच्यामधून आवाज येतो, ध्वनी निर्माण होतो. त्याला नादमयता असं म्हणलं जातं. असे धातू नादमय धातू म्हणून ओळखले जातात. तर हे होते धातूंचे विविध भौतिक गुणधर्म. आणि आता त्यानंतर धातू बरोबरच अधातूंचा सुद्धा विचार आपण करतोय. अधातूंचे गुणधर्म काय आहेत ते आपल्याला नक्कीच सांगता येतील. तर पाहूया. धातूंच्या गुणधर्माबरोबर अधातूंचा सुद्धा अभ्यास करताना परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचार केला तर तुम्हाला फरक स्पष्ट करा. धातू आणि अधातू असे प्रश्न येतात. धातू बरोबर अधातू सुद्धा आपण कम्पॅरेटिव्हली सांगू शकतो. तर अधातू हे स्थायू अवस्थेत तर काही अधातू हे वायू अवस्थेत असतात. याला अपवाद आहे तो ब्रोमीन. ब्रोमीन हा मात्र एकमेव द्रव अवस्थेत असणारा अधातू आहे. नाहीतर सगळे राहिलेले सगळे जे अधातू आहेत मुख्यत्वे करून आपल्या मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये जास्तीचे धातू आहेत, कमी संख्येने अधातू आहेत, हे लक्षात घ्या. तर त्यामध्ये सुद्धा जास्त करून हे धातू हे अधातू काय आहेत तर हे स्थायू आणि वायू या रूपात असतात. फक्त ब्रोमीन हा मात्र काय आहे?
द्रव अवस्थेत आढळतो. अधातूंना चकाकी नसते, फक्त त्याला अपवाद आहे आयोडीन, कारण की ते स्फटिक व चमकदार आहे. शक्यतो अधातू हे कठीण नसतात, ठिसूळ असतात. त्याच्यावर आपण प्रहार केला तर ते पावडर मध्ये रूपांतर होतं, म्हणून ते ठिसूळ असतात. फक्त त्याला अपवाद आहे हिरा सगळ्यात मौल्यवान आहे. तर तो हिरा कार्बनचं एक अपरूप आहे. 3 अपरूपे आहेत, त्यापैकी ग्राफाईट आहे, फुलरिन आहे आणि हा एक हिरा आहे. हा हिरा मात्र काय आहे, अतिशय टणक आहे. जगातील सगळ्यात जास्त टणक असलेला अपरूप हे अधातू असून सुद्धा आहे, अपवाद आहे. हिरा हा सर्वात कठीण नैसर्गिक पदार्थ आहे. अधातूंचे द्रवणांक आणि उत्कलनांक सुद्धा कमी असतात. फार कमी तापमानाला काय होत असतात, त्यांचं स्थायूचे रूपांतर द्रवामध्ये आणि द्रवाचं रूपांतर वायूमध्ये होत असतं, म्हणून तर द्रवणांक आणि उत्कलनांक कमी असतात. अधातू हे विद्युताचे आणि उष्णतेचे दोघांचेही दुर्वाहक आहे. फक्त परत त्याला अपवाद आला तो ग्राफाईट आपण पेन्सिलमध्ये वापरतो. तो मात्र काय आहे, अपरूप आहे. कुणाचं? कार्बनचंच अपरूप आहे. आत्ताच मी सांगितलं. तर तो सुवाहक हा एक त्याला अपवाद ठरतो. तर अशा रीतीने आपण धातूंचे आणि अधातूंचे ओझरते असे भौतिक गुणधर्मांचा अभ्यास इथं केलेला आहे. तर आपल्याला या प्रकरणामध्ये मुख्यत्वे करून काय पाहायचं आहे, तर धातूंचे रासायनिक गुणधर्मावर आपल्याला जास्त करून काय करायचं, लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, तर जेव्हा आपण धातूंचे रासायनिक गुणधर्म पाहतो त्यालाच आपण केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स असं म्हटलं जातं. तर धातू हे क्रियाशील असतात, सहजपणे ते इलेक्ट्रॉन गमावतात, लूज करतात आणि त्यांच्यावर धन आयन निर्माण होत असतं आणि विद्युत धन हे मूलद्रव्य असंही त्याला म्हटलं जातं. इझिली ते डोनेट करतात किंवा लूज करतात. तर आपण एक उदाहरण पाहूया. तर त्यासाठी आपल्याला चिमटा हवाय, सुरी आणि बर्नर म्हणजे चाकू हवाय. तर आकृतीत पाहू शकतो आपण. तर त्या आकृतीमध्ये आपण पाहायचं आहे, अल्युमिनियम हा एक पदार्थ घेतलेला आहे. तो काय आहे, अल्युमिनियम घ्या, तांबे घ्या, लोखंड घ्या, सिसे घ्या आणि मॅग्नेशियम, जस्त आणि सोडियम असे विविध नमुने आपण प्रयोगशाळेत करू शकतो. तर सोडियमचा वापर मात्र करताना काळजी घ्यायची आहे शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली. आणि माझ्या मते आता सध्या कुठल्याही लॅबोरेटरीमध्ये सोडियम हा पदार्थ किंवा मूलद्रव्य मिळत नाही, म्हणून त्याला अंडर केरोसिन ठेवलं जातं. तो क्रियाशील आहे, लगेच पेट घेतो. तर आपण वरीलपैकी प्रत्येक धातूंचा नमुना चिमट्यामध्ये धरा आणि बर्नरवर पकडा. तुम्ही पाहत असाल बर्नरवर पकडल्यानंतर तो ज्वलनशील आहे. चिमट्यात धरलेला धातूचा एक नमुना दिलेला आहे त्याने. तर त्यापैकी कुठला धातू पटकन पेट घेतो, कोणता धातू सहजपणे पेट घेईल, हे सगळं प्रयोगशाळेत आपण केल्यानंतर आपल्या लक्षात येतं. तर त्यामध्ये सोडियम, या दिलेल्यापैकी सोडियम लवकर पेट घेतो. पेटल्यावर धातूचा पृष्ठभाग कसा दिसतो, त्या धातूचा पृष्ठभाग हा काळपट झालेला असतो. आणि धातू ज्योतीवर जळत असताना ती काय असते, कुठल्या रंगाचा ज्योत तिथं तयार होत असतो. तर त्याच्या बाबतीत सांगायला गेलो तर धातू ज्योतीवर जळत असताना ज्योतीचा रंग हा निळा झालेला असतो. तर आपण काही गुणधर्म पाहिले. तर हे सगळे क्रियाशील आहे. त्यापैकी सगळ्यात क्रियाशील तुमच्या लक्षात आलं असेल तर तो कोण आहे, सोडियम आहे. त्या दिलेल्या अल्युमिनियम, तांबे, लोखंड, सिसे, मॅग्नेशियम, जस्त आणि सोडियम यापैकी. तर काही धातूंच्या अभिक्रिया कशा होतात ते पाहूया. तर धातूंच्या अभिक्रिया पाहत असताना विविध रासायनिक अभिक्रिया आपण इथे पाहणार आहोत आणि हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचं आहे. तुम्ही काळजीपूर्वक त्याचं लिखाण करायचं आहे आणि ते बॅलन्स्ड आहेत का नाही, बॅलन्स्ड करणं तितकंच गरजेचं आहे. आपण ते सुद्धा प्रकरण क्रमांक 2 मध्ये माझ्या मते सांगितलेलं आहे इतर शिक्षकांनी तुम्हाला. तर पहिलं जे अभिक्रिया पाहणार आहे ती अभिक्रिया आहे धातूची ऑक्सिजन बरोबर होणारी अभिक्रिया. ऑक्सिजन म्हणजे हवेत ऑक्सिजन आहे, जे आपण आपल्या श्वासोश्वासामध्ये घेत असतो. ते ऑक्सिजन हवेत ऑलरेडीच आहे. तर काय होणार आहे पहा, आपण इथे विविध धातू घेत असतो. तर त्यामध्ये धातूंना काय केलं, हवेमध्ये तापवायचं आहे. हवेमध्ये तापवायचं म्हणजेच ते कोणाबरोबर अभिक्रिया करणार आहे, तर ते ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया करणार आहे. जेव्हा, थोडक्यात मी सांगतो, जेव्हा धातू हे ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया करतात, ते संयोग पावतात, तेव्हा धातूंचे ऑक्साइड्स निर्माण होतात.
फक्त आपल्याला तर लक्षात काय ठेवायचं आहे, धातूंचे ऑक्साइड्स. सोडियम असेल तर सोडियम ऑक्साईड, मॅग्नेशियम असेल तर मॅग्नेशियम ऑक्साईड, अल्युमिनियम असेल अल्युमिनियम ऑक्साईड, पण त्यांची अभिक्रियाशीलता मात्र वेगवेगळी असते. ते आपण बघूया. काही उदाहरण आपण इथं पाहणार आहोत. त्यामध्ये पहिलं उदाहरण बघतोय आपण. सोडियम आणि पोटॅशियम हे अतिशय क्रियाशील धातू आहे. कक्ष तापमानाला म्हणजे साधारण 25-30 डिग्री सेल्सिअस कक्ष तापमान असतं, त्या तापमानाला सुद्धा ते हवेतील ऑक्सिजन सोबत संयोग पावतात आणि त्यांचे सोडियम ऑक्साईड सोडियम बरोबर संयोग पावला तर, आणि जर पोटॅशियम असेल तर पोटॅशियम ऑक्साईड असे त्यांचे काय मिळतात तुम्हाला, ऑक्साइड्स मिळतात. तर पहा रिॲक्शन. 4Na म्हणजे सॉलिड स्टेटमध्ये आहे, अधिक ऑक्सिजन O2 इट्स गिव्ज म्हणजेच त्याच्यापासून आपल्याला काय मिळतं, 2Na2O आणि सॉलिडमध्ये मिळतं. तर हे पहिलं रिॲक्शन. आणि समजा हा सोडियम उघडा ठेवला तर तो पेट घेतो सहजासहजी. म्हणूनच प्रयोगशाळेत किंवा इतर ठिकाणी कुठेही असू दे त्याला केरोसिनमध्ये ठेवलं जातं अपघात टाळण्यासाठी. काही धातूंचे ऑक्साइड्स पाण्यात सुद्धा द्रावणीय आहेत. म्हणजेच आता जो सोडियम ऑक्साईड तयार झाला Na2O हा काय आहे, सोडियम ऑक्साईड आहे, तो पाण्यात द्रावणीय आहे. जेव्हा त्याचं अभिक्रिया पाण्याबरोबर होतं तेव्हा आपल्याला त्याचे अल्कली मिळतात, अल्क मिळतं. अल्क म्हणजेच तर जे बेस पाण्यात सहजासहजी विरघळतात त्यांना अल्क म्हणलं जातं. तर ह्यामध्ये सोडियम ऑक्साईड हा सहजासहजी पाण्यात विरघळतो आणि त्याच्यापासून तुम्हाला सोडियम हायड्रॉक्साईड मिळतं. आपण त्याची अभिक्रिया पाहूया. Na2O अधिक H2O त्याच्यापासून तुम्हाला 2NaOS सोडियम हायड्रॉक्साईड हे तुम्हाला अल्क तयार मिळेल. हे झालं पहिलं अभिक्रिया, जे अतिशय अभिक्रिया आहेत असे म्हणजे त्याला आपण म्हणतो क्रियाशील धातू आहेत सोडियम आणि पोटॅशियम. त्यानंतर दुसरा अभिक्रिया आपण मॅग्नेशियमकडे येतो, त्याच्यापेक्षा कमी क्रियाशील असलेला. मॅग्नेशियमची फीत आपण प्रत्येक वेळी हवेत जाळताना सुंदर असं रंग तयार होतो, किंवा आपण दिवाळीमध्ये जसं रात्रीच्या वेळी काय म्हणतो आपण त्याला सुरसुर बत्तीस म्हटलं जातं, तसं ह्याचा हा प्रकार आहे. तसाच त्याचा प्रयोगशाळेत कितीतरी आल्हाददायक मुलांना आनंद वाटणारी क्रिया. मॅग्नेशियमची फी जर आपण हवेत जाळली तर मॅग्नेशियम ऑक्साईड मिळतं आणि हे मॅग्नेशियम ऑक्साईड सुद्धा पाण्याबरोबर अभिक्रिया पावते आणि त्याच्यापासून परत मॅग्नेशियम ऑक्साईड हा अल्क तयार होतो. तर त्याचे उदाहरण आपण पाहूया. आता इथं अभिक्रिया 2Mg सॉलिडमध्ये आहे, अधिक O2 ऑक्सिजनबरोबर संयोग पावतो, तर तुम्हाला 2MgO सॉलिड मिळतं. आणि MgO जो तो मॅग्नेशियम ऑक्साईड आहे ते जर पाण्याबरोबर अभिक्रिया केली तर तुम्हाला MgO2OH ट्वाईस मॅग्नेशियम काय मिळतो, हायड्रॉक्साईड हा अल्क मिळतो. तर इथं तुम्हाला धातू, काहींचे धातू, त्यामध्ये 2 धातू दिलेले आहेत त्यांनी सोडियम आणि मॅग्नेशियम. असेच तुम्ही अल्युमिनियम बरोबर, झिंक बरोबर, लोखंडाबरोबर सुद्धा अभिक्रिया करून त्याचे समीकरणे तुम्हाला मिळू शकतात. तर आता धातू बरोबर पुढचा घटक आहे धातू बरोबर धातूंची पाण्याबरोबर होणारी अभिक्रिया. हवेबरोबर झालं, आता पाण्याबरोबर अभिक्रिया होते का नाही, किंवा कोणत्या अभिक्रिया सहज पावतात, कोणते फास्ट होतात, कोणते स्लो होतात, किंवा कोणते होतच नाहीत, त्याचा सुद्धा आपण थोडक्यात आता आढावा घेऊया. तर त्यामध्ये परत आपण काही कृती पाहणार आहोत. हे सगळ्या कृती आपल्याला खरं म्हणजे प्रयोगशाळेत शक्य आहे, पण आपण इथेच तुमच्या समोर दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर तुम्हाला चंचुपात्र, चिमटा हे सगळे पाहिजेच. विविध म्हणजेच धातूचे नमुने आपण घेतोय, जसं वर आपण घेतलं, फक्त त्यामध्ये सोडियम एक सोडायचं आहे. तर त्यामध्ये कोणते घ्यायचे आहे, झिंक घ्यायचं आहे, त्यानंतर मॅग्नेशियम घ्यायचं आहे, अल्युमिनियम घ्यायचं आहे. त्याचबरोबर अजून तिथे जे लोखंड आहे, लोखंड आणि झिंक हे सुद्धा आपण घेतोय आणि त्याच्यासोबत पाणी घेणार आहे. कारण की पाण्याबरोबर तर अभिक्रिया आहे, नक्कीच पाणी घेणं गरजेचं आहे. तर प्रत्येक तुकडा घ्यायचा धातूचा आणि थंड पाण्याने भरलेल्या चंचुपात्रात टाकायचं. तर त्यामध्ये कोणत्या धातूची पाण्याबरोबर अभिक्रिया होते हे पाहायचं आहे, आणि त्याचबरोबर कोणता धातू पाण्यावर तरंगतो का, त्याप्रमाणे आपण कृती करायची आणि तिची सारणी करायची आहे आणि तुमचं निरीक्षण नोंदवायचं आहे. तर बघूया कोणता धातू कसा बिहेव करतो ते. सर सोडियम घ्यायचं नाहीये, पण सोडियम अतिक्रियाशील असल्यामुळे आपल्याला माहित आहे तो थंड पाण्याबरोबर सहजासहजी का होतो, अभिक्रिया संयोग पावतो आणि अतिशय जोमात त्याचं अभिक्रिया फास्ट होते आणि आपल्याला सोडियम हायड्रॉक्साईड मिळतो. सोडियम आणि पोटॅशियम या धातूंची पाण्यासोबत अतिशय जलद व जोमाने अभिक्रिया होते, हायड्रोजन गॅस तयार होतो.
आपण उदाहरण पाहूया इथे 2 NaS अधिक 2 H2O त्यापासून 2 NaOH अल्क तयार झाला आणि H2 गॅस आणि उष्णता सुद्धा बाहेर पडलं. उष्मादाही अभिक्रिया आहे. पोटॅशियम बरोबर जर पाहिलं 2K अधिक 2 H2O 2 KOH अधिक H2 गॅस तयार झाला. परत उष्णदाही अभिक्रिया. तर कॅल्शियम मात्र अभिक्रिया मंद गतीने व कमी जोमाने होत असते. त्यामध्ये हायड्रोजन वायू बाहेर पडतो पण धातूंच्या पृष्ठभागावर बुडबुडाच्या स्वरूपात जमा होतो व धातू पाण्यावर तरंगायला सुरुवात होतो. तर कॅल्शियम पाण्यावर तरंगायला सुरुवात होतो. त्याचा आपण अभिक्रिया बघूया. 2 Ca अधिक 2 H2O 2 CaOH ट्वाइस कॅल्शियम हायड्रॉक्साईड अधिक H2 गॅस. तर हे 3 पदार्थ थंड पाण्याबरोबर अभिक्रिया करतात. त्यामध्ये हे कॅल्शियम कमी आहे. अल्युमिनियम, लोखंड आणि जस्त या धातूंची थंड किंवा गरम पाण्यावर अजिबात अभिक्रिया होत नाही, परंतु वाफेसोबत मात्र त्यांची अभिक्रिया होते आणि त्यांच्या ऑक्साईड्स तयार होतात. हायड्रोजन वायू सुद्धा इथं मुक्त होतो. आपण थोडक्यात बघूया तिन्ही उदाहरणे इथं. 2 अल्युमिनियम अधिक 3 H2O Al2O3 अल्युमिनियम ऑक्साईड आणि H2 गॅस 3H2 गॅस तयार झाला. आयर्न 3 Fe लोखंड अधिक पाण्याबरोबर अभिक्रिया 4 H2O. हे सगळं बॅलन्स तुम्हाला करायचं असतं. Fe3O4 आयर्न ऑक्साईड अधिक H2 आणि झिंक सोबत पाण्याची अभिक्रिया Zn+H2O ZnO प्लस H2. तर या तिन्हीमध्ये सुद्धा तुम्हाला हायड्रोजन गॅसची निर्मिती झालेली आहे, पण हे गरम पाण्याबरोबरच निर्मिती झालेली लक्षात ठेवायचं आहे. तर त्याचबरोबर सोने, चांदी, तांबे या धातूंची पाण्याबरोबर कुठल्याही प्रकारे अभिक्रिया घडून येत नाही. थंड पाणी नाही, गरम नाही आणि वाफ सुद्धा नाही. तर त्यांचं कुठल्याही प्रकारे ह्यांच्याबरोबर अभिक्रिया घडून येत नाही, त्याच्यावर ह्याचा काही परिणाम होत नाही. तर हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. तर याच्यावरून तुम्हाला आता अभिक्रियाकारकतेचं एक डिक्रीजिंग ऑर्डर म्हणजे उतरता क्रम तुमच्या लक्षात आला असेल बऱ्यापैकी. तर आपण पुढे पाहणारच आहोत. तर आता इथं 2 घटक आपण पाहिले. ऑक्सिजन बरोबर, त्यानंतर धातूंची अभिक्रिया झाली, त्याचबरोबर पाण्याबरोबर झालं. आत्ता आपण पाहणार आहे धातूंचे आम्लाबरोबर होणारी अभिक्रिया. कशा पद्धतीने आम्लाबरोबर त्यांची अभिक्रिया होत असते. तर ते पाहत असताना परत आत्ताच आपण घेतलेले सगळे धातू घ्यायचे. अल्युमिनियम, मॅग्नेशियम, लोखंड, जस्त बरोबर. सोडियम आणि पोटॅशियम तुमच्या लक्षात आलेले आहे. ते अतिशय क्रियाशील मूलद्रव्य आहेत म्हणून त्यांचा आपण वापर टाळतो इथं. तर दिलेल्या आकृतीमध्ये आपण प्रत्यक्षात जर प्रयोग करून पाहिला तर तिथं टेस्ट ट्यूब घेतलेलं आहे. त्यामध्ये हे धातू आपण प्रत्येक धातू घेऊन बघायचं आहे आणि प्रत्येक वेळी तिथून पाण्यामध्ये साबणाचे द्रावण घेतलेलं आहे. तर त्याच्यामध्ये गॅस रिलीज होत दिसत असेल तर त्यावेळी तुम्ही त्या टेस्ट ट्यूबमध्ये जे घेतो ते मेणबत्ती समोर पकडली तर फट असा आवाज येतो. म्हणजे त्याला पॉप असं म्हणलं तसं फट असा आवाज येतो. म्हणजेच तो जळणारा कोणा हायड्रोजन वायू आहे. हायड्रोजनचे गुणधर्म तुम्हाला माहिती आहे. हायड्रोजन हा स्वतः ज्वलनशील आहे, स्वतः जळतो. ऑक्सिजन हा ज्वलनाला मदत करतो. तर ज्यावेळी ते जळतोय निळसर ज्योतीने म्हणजे हायड्रोजनची निर्मिती झाली आहे हे तुमच्या लक्षात येतं. अल्युमिनियम, मॅग्नेशियम, लोखंड व जस्त यांचे नमुने घ्या आणि त्यांचं विरल सल्फ्युरिक ऍसिड किंवा विरल हायड्रोक्लोरिक ऍसिड बरोबर, कॉन्सन्ट्रेटेड नाही आहे, विरल डायल्युटेड म्हणतो आपण, त्यांच्याबरोबर अभिक्रिया बघूया. तर प्रत्येक वेळी परत इथे सुद्धा हायड्रोजन गॅसची निर्मिती होते. आणि जेव्हा आपण हे रिॲक्शन बघणार आहे तुमच्या लक्षात येईल कोण सगळ्यात क्रियाशील आहे. मॅग्नेशियम मध्ये, झिंक मध्ये, अल्युमिनियम म्हणजे आणि लोखंड मध्ये. तर पहिल्यांदा आपण त्यांची अभिक्रिया बघूया थोडक्यात. तर आपण पाहूया एकानंतर एक दिलेल्या सोबतच्या चार्टमध्ये तुम्ही पाहू शकता. तर तिथे मॅग्नेशियम अधिक HCl 2 HCl बॅलन्ससाठी गरजेचं आहे. MgCl2 प्लस H2. त्यानंतर दुसरा अल्युमिनियम बरोबर अभिक्रिया बघूया. अल्युमिनियम अधिक 6 HCl त्यापासून तुम्हाला अल्युमिनियम क्लोराईड 2AlCl3 अधिक 3 H2. आयर्न बरोबर जर रिॲक्शन केलं Fe प्लस 2 HCl त्यापासून तुम्हाला FeCl2 आयर्न क्लोराईड आणि H2 गॅस मिळतं. आणि झिंक बरोबर रिॲक्ट केला तर 2 HCl ZnCl2 झिंक क्लोराईड अधिक H2 गॅस रिलीज होतो. म्हणजे यावरून तुम्हाला एक सर्वसामान्य एक उदाहरण लक्षात आलं असेल. जेव्हा धातू हे कुणाबरोबर आम्लाबरोबर हे काय करतात तेव्हा सॉल्ट आणि हायड्रोजन गॅसची निर्मिती होते. सॉल्ट म्हणजेच काय आहे, मीठ म्हणतो आपण त्याला, क्षार म्हणतो. क्षार आणि हायड्रोजन गॅस निर्माण होतात. तर तिन्हीचे तिन्ही जर आपण थोडक्यात आढावा घेतला, पाण्याबरोबर अभिक्रिया केली तर तिथं तुम्हाला काय मिळालं. त्याचबरोबर धातूचं पाण्याबरोबर, धातूचं ऑक्सिजन बरोबर आणि धातूचं
आम्लाबरोबर अभिक्रिया झाल्यानंतर काय काय मिळाल्या तुम्ही त्या थोडक्यात लक्षात ठेवायच्या. तर ही अभिक्रिया पेपरसाठी अतिशय महत्वाची आहे. तर आपण त्यानंतर शेवटची अभिक्रिया बघणार आहे या सेशनमध्ये. ते आहे धातूची नायट्रिक आम्लाबरोबर होणारी अभिक्रिया. नायट्रिक आम्ल म्हणजे HNO3, याला आपण नायट्रिक आम्ल असं म्हणतो. तर धातूची जर नायट्रिक आम्लाबरोबर अभिक्रिया झाली तर त्याच्यापासून नायट्रेटचे क्षार तयार होतात. नायट्रेटचे क्षार तयार होतात. त्याचबरोबर नायट्रिक आम्लांच्या सहनतीनुसार ते सुद्धा आपण मागे सुद्धा पाहिले कॉन्सन्ट्रेटेड आहे का तो डायल्यूट आहे, त्यावरून त्याचे नायट्रोजनचे विविध ऑक्साइड्स तयार होतात. N2O आहे, NO आहे आणि त्याच NO2 सुद्धा आहे. जर सहंत असेल म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड HNO3 वापरला, CuS अधिक 4HNO3 aqueous सहंत आहे. सहंत म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड, तर CuNO3 कॉपर नायट्रेट aqueous NO2 आणि H2O तयार होतं. आणि हे विषारी आहे असं म्हणलं जातं. नायट्रोजन ऑक्साईड आहे ते विषारी आहे आपल्यासाठी. आणि दुसरं विरल जर वापरलं, विरल म्हणजे CuS 3 CuS अधिक 8 HNO3, त्याच्यापासून सुद्धा आपल्याला 3 CuNO3 ट्वाइसच मिळतोय, कॉपर नायट्रेट मिळतो, पण तिथं 2 Na. तर इथं जो प्रोडक्ट तयार झाला तो तेवढा विषारी नाही NO. म्हणजेच इथे सहंत वापरल्यानंतर मिळणारा प्रोडक्ट वेगळा आहे आणि विरल वापरल्यानंतर मिळणारा प्रोडक्ट वेगळा आहे. अशा रीतीने आपण धातूची नायट्रिक आम्लाबरोबर सुद्धा झालेली अभिक्रिया काय दाखवते, त्याचे विविध नायट्रेटचे ऑक्साइड्स तयार होतात. साधारणपणे N2O, NO आणि NO2 असे विविध अभिक्रिया किंवा त्याला आपण म्हणतो ऑक्साइड्स तयार होत असतात. तर इथं थोडक्यात आम्लराज म्हणजे काय हे एक घटक आपल्याला दिलेला आहे. आम्लराज हा अतिशय क्षरणकारी म्हणजे करोजन करणारा, झीज करणारा असं लक्षात ठेवलं तरी हरकत नाही. आणि वाफाळणारा म्हणजे फोमिंग, फी म्हणजे वाफाळा, फेज जसा येतो बघा तसा वाफाळतो असा द्रव पदार्थ आहे. तो तसा कसा तयार केला जातो, तर सोने आणि प्लॅटिनम हे राजधातू सुद्धा त्यात विरघळू शकतात, हे लक्षात घ्या. तर सहंत त्याचं कसं बनवलं जातं, सहंत हायड्रोक्लोरिक ऍसिड म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड HCl आणि सहंत नायट्रिक आम्ल, आता जे सांगितलं HNO3 सहंत, त्यांचं प्रमाण 3:1 घ्यायचं. जास्त प्रमाणात हायड्रोक्लोरिक आम्ल घ्यायचं आणि एक प्रमाणात म्हणजे 3 प्रमाणात हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि 1 प्रमाणात सहंत नायट्रिक आम्ल घेतलं तर तुम्हाला आम्लराजचं ताजे मिश्रण मिळतं. आणि त्यामध्ये ते क्षरणकारी आहे, वाफाळणारं आहे. त्यामध्ये सोने आणि प्लॅटिनम सारखे धातू, राजधातू असं म्हटलेलं आहे त्याला, नोबेल मेटल्स, ते सुद्धा सहजासहजी विरघळू शकतात. त्यानं विरघळण्यासाठी त्याचा वापर आपण केला किंवा करतो असं तुमच्या लक्षात आलं असेल. यानंतर या भाग पहिल्यामधला शेवटचा घटक आपण इथं पाहतोय. तो घटक म्हणजेच धातूंची इतर क्षारांच्या द्रावणाबरोबर होणारी अभिक्रिया. इतर क्षार म्हणजे कुठले, कॉपर सल्फेट, फेरस सल्फेट, हे सर्व काय तर क्षार आहेत. त्यांच्याबरोबर धातूंची होणारी अभिक्रिया आपण बघूया. त्यासाठी सोबत दिलेल्या आकृतीमध्ये पाहू शकता आपण, तर तांब्याची तार आहे, लोखंडी खिळा घेतलेला आहे, चिंचुपात्र आहे आणि एक मोठी परीक्षा नळी किंवा चिंचुपात्र दोन्हीपैकी चालेल. त्यानंतर आपण रसायने घेतोय, फेरस सल्फेट, कॉपर सल्फेट असे 2 जलीय द्रावणे आपण घेतलेले. तर आपण बघूया काय करायचं. याच्यात तांब्याची स्वच्छ तार घ्यायची आहे आणि लोखंडी खिळा घ्यायचा आहे. तर तांब्याची तार हे फेरस सल्फेटच्या द्रावणात, तर लोखंडी खिळा हा कॉपर सल्फेटच्या द्रावणात बुडवून ठेवायचा आहे. तर आपण चित्रात सुद्धा पाहतोय आपण ते दोन्ही खिळा वगैरे ठेवलेला आहे आणि इकडे तांब्याची तार ठेवलेली आहे दुसऱ्या चिंचुपात्रामध्ये, परीक्षा नळीमध्ये. तर साधारणपणे 20 मिनिट आपण त्याचं ठेवायचं आहे आणि निरीक्षण करायचं आहे. आणि त्यानंतर आपण पाहायचं आहे निरीक्षण केल्यानंतर की कोणत्या परीक्षा नळीमध्ये अभिक्रिया झालेली दिसेल. अभिक्रिया झाली हे तुम्हाला कसं कळणार आहे आणि अभिक्रिया कोणत्या प्रकारची आहे हे आपण आता पाहू शकतो. तर तुम्ही चित्रात पाहू शकता. तर आपण प्रत्यक्षात तर केलेलं नाहीये प्रयोगशाळेमध्ये. आता इथं सध्या आपण निरीक्षणाने आकृतीवरून सांगू शकतो की लोखंडी खिळा असलेल्या कॉपर सल्फेटच्या परीक्षा नळीमध्ये अभिक्रिया झालेली आहे असं आपल्याला दिसून येतं. आणि निळ्या रंगाचं जे कॉपर सल्फेटचं द्रावण आहे, तर ते काय होतं, हळूहळू सल्फेटमधून लोखंड काय करतो, त्याला त्या तांब्याला विस्थापित केलेलं आहे. कॉपर सल्फेटच्या जो परीक्षा नळी आहे, कॉपर सल्फेट सोल्युशन असलेलं, त्यामधील त्या
सल्फेटमधून, म्हणजे या कृतीमध्ये काय झालेलं आहे तर कॉपर सल्फेटमधून लोखंडाने तांब्याला काय केलेलं आहे, विस्थापित केलेलं आहे, म्हणजे त्याला तिथून डिस्प्लेसेस केलेलं आहे. आणि म्हणजेच लोखंड हा धातू काय सिद्ध होत आहे, तांबे या धातूपेक्षा अधिक क्रियाशील आहे हे आपल्या लक्षात येतं. म्हणूनच इथं विस्थापित केलेला याचा अर्थ काय तर विस्थापित अभिक्रिया आहे असं आपण सांगता येईल. तर त्याचं आपण रिॲक्शन पाहू शकतो. Fe अधिक CuSO4, तर काय मिळेल तुम्हाला, FeSO4 अधिक Cu, म्हणजेच Fe न कॉपरला काय केलं, तिथून तांब्याला तिथून डिस्प्लेसेस केलं, विस्थापित केलं आणि त्याची जागा त्यांनी घेतली. आणि दुसरं जे परीक्षणळी आहे त्यामध्ये आपण पाहू शकतो की तिथं तांब्याची तार आहे, तर तांब्याची तार जसे तशीच आहे, तिथं कुठल्याही प्रकारचं काय झालेलं नाही, फेरस सल्फेटमध्ये अभिक्रिया झालेली नाही. का झालेली नाही तर तांब्यापेक्षा लोखंड म्हणजे फेरस हे काय आहे अगोदरच जास्त अभिक्रिया जास्त क्रियाशील असल्यामुळं कुठल्याही प्रकारचं तिथं तुम्हाला अभिक्रिया दिसून येत नाही. यावरून तुमच्या लक्षात येतं की तांब्यापेक्षा लोखंडी खिळा किंवा लोखंड हे जास्त अभिक्रियाकारक आहे. आपण दुसऱ्या सेशनमध्ये तर नक्कीच धातूंची अभिक्रियाशीलता श्रेणी याच घटकावर आपण भर देणार आहे. तर पुढच्या सुद्धा भागामध्ये आपल्याला विविध अभिक्रिया पाहायच्या आहेत. तर तोपर्यंत आपण इथे थांबतोय. धन्यवाद. थँक्यू.